शांतिदूत परिवार, माणुसकीची चळवळ आणि या दोन्ही परिवारावरती घरच्याप्रमाणे प्रेम करणारे आमचे किशनरावजी भोसले असतील, आमचे बंधू मेघराजजी भोसले असतील, आमचे सल्लागार मार्गदर्शक रामदासजी असतील, मानेसाहेब, उमाकांतजी बिराजदार साहेबांना सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. कारण चांगले काम करणारी संस्था असेल, व्यक्ती असेल, सेवानिवृत्त झाल्यावरही ताब्यात घेण्याचं काम आम्ही सोडलेलं नाही. त्याच्यामुळं या सेवा कार्यासाठी तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे. आणि शिवकुमार साळुंखे साहेबांना इशारा आहे की तुम्हाला निवृत्त झाल्यानंतर या मार्गावरती यायचं आहे. निकम साहेबांनी, आमचे जुने सहकारी बंधू आहेत, खूप चांगल्या शब्दामध्ये सुरेश सपकाळाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ही वस्तुस्थिती आहे. सामान्य माणूस कशा प्रकारे असामान्य काम करू शकतो त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे सुरेश सपकाळ साहेब आहेत. संपत्ती नाही, पद नाही, बाकी काही जे काही समाजात लागणाऱ्या गोष्टी आहेत ते नाही, पण दुर्दम्य इच्छाशक्ती आहे समाजाचं भलं व्हावं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं जे कार्य आहे ते देवदूतासारखं कार्य आहे. रक्ताच्या संदर्भात असो, रुग्णांच्या आरोग्याच्या संदर्भात कुठलीही अडचण असो, 24 तास ते फोनवरती उपलब्ध असतात. अशा या देवदूत माणसाला शांतिदूत परिवाराच्या वतीनं मानाचा मुजरा. ते शांतिदूत परिवाराचे महाराष्ट्राचे सचिवही आहेत. निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगितल्याप्रमाणे सामान्य माणूसही असामान्य काम करू शकतो. तेव्हा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं उपस्थितांमध्ये, आपल्या मित्रपरिवारामध्ये अशा प्रकारचं रक्तदानाचं असेल, इतर वृक्षारोपण असेल, कुठल्याही सामाजिक कार्याची प्रेरणा आपण घ्यावी आणि किमान वर्षातून एकदा तरी रक्तदानाचा, वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण राबवावा. आणि हे शक्य नसेल, एवढा आपल्याकडे वेळ नसेल, तर किमान वर्षातून एकदा तरी स्वतः आणि आपल्या परिवारातल्या लोकांना रक्तदान करायला आपण प्रवृत्त करावं, एखादं वृक्ष लावायला प्रवृत्त करावं. ती खऱ्या अर्थानं सुरेश सपकाळांच्यापासून आपण घेतलेली प्रेरणा आहे असं ठरेल. निश्चितपणानं हे दोन्ही सामाजिक सेवा संस्था समाजातल्या गरजू घटकासाठी, इथं आमच्या मोनिकाजी आहेत, बरेचसे शांतिदूतचे पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. या सगळ्यांचं या सुजय प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी सहकार्य असते. या निमित्तानं शांतिदूत परिवाराचाही सुरेश भाऊंनी सन्मान केला. त्याबद्दल शांतिदूत परिवाराच्या वतीनं, त्यांच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं हा संपूर्ण शांतिदूत परिवाराचा सत्कार आहे असं समजून मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.